नमस्कार, सिटी चैनल में आपका स्वागत है। महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 जिसमें आज हम चर्चा कर रहे हैं मोर्शी विधानसभा की। मोर्शी विधानसभा की क्या स्थिति रही है 2019 में विधानसभा की, उसके बाद में लोकसभा में क्या हुआ, आने वाले समय में क्या संभावना बनती है? क्या वहां पर भी दल बदलने की राजनीति चली है? वहां पे भी क्या चिन्ह बदला है, पार्टी बदली है, नेता बदले? सारी चीजों पर विश्लेषण के साथ में चर्चा करेंगे। मेरे साथ में संजय मापले जो मोर्शी के बारे में पूरी जानकारी आपको देंगे कि किस प्रकार वहाँ पे चुनावी प्रक्रिया रही। पिछले बार का यदि आपको यहाँ पे मैं पिछली बार का रिजल्ट दिखा दूं तो पिछले बार देवेंद्र भुयार को 50% से ज्यादा वोट मिले, 96,152 वोट लेकर वो 50% प्लस लेकर विजयी हुई थे। और अनिल बुंडे जो उस समय वहाँ के पालक मंत्री थे, अमरावती जिले के कृषि मंत्री थे, उनको मिले थे मात्र 86,361। यानी सीधी सीधी लड़ाई थी। बाकी यदि आप देखा जाए तो बाकी 1.5% में एक राजेंद्र बसपा के थे और अन्य 8 लोगों को मिलकर 15,467 यानी 2 पॉइंट टोटल 4% वोट बाहर था। बाकी 96% वोट यहाँ पे दोनों लोगों में बढ़ा था। बहुत अच्छी बात वहां के लोगों ने कि जो पार्टी है जो बहाव में उनके तरफ अपना झुकाव रखा, निर्दलीयों पे उन्होंने बहुत ज्यादा वोट निकाले। 4% वोट रिश्तेदारी के इसके होते चले जाता है। लेकिन देवेंद्र भुयार आखिरी 3 दिन में हमने देखा कि उनके कार पे हमला हुआ था, उसके बाद में उनकी बाजी वहां पे पलट गई और उसके बाद में सीधा विजयी हो गए। कृषि मंत्री रहे उस समय अनिल बोंडे, पालक मंत्री थे। और अमरावती के इतिहास में ऐसा पालक मंत्री यदि पालक मंत्री रहते चुनाव लड़ता है तो वह जीत नहीं पाता। हमने कई ऐसे उदाहरण देखे जिसमें सुनील देशमुख और जगदीश गुप्ता, साथ में अनिल बुंडे, वसुधा, सभी यानी अमरावती में जीते। हमने इसके ऊपर एक विशेष एक विश्लेषणात्मक इसकी एक एपिसोड बनाया, उसमें आप देख सकते हैं किस प्रकार यानी 1978 से पालक मंत्री जो बना, बाद में वो चुनाव नहीं जीता। इस बार कोई भी पालक मंत्री यहाँ पे यानी पालक मंत्री ने रहते हुए जो पालक मंत्री रहते हुए जो चुनाव लड़ता है वो जीत नहीं पाता है, अपने अधिकारों का उपयोग उस समय नहीं कर पाता है, जनता यहाँ करने नहीं देती है। ऐसी अमरावती डिस्ट्रिक्ट की परंपरा रही है। 8 विधानसभा चुनाव क्षेत्र है जिसमें आज मोर्शी पे हम विशेष चर्चा है। मोर्शी पे पिछले बार की हमने आपको ये बताया और उसके बाद में हमारे साथ में संजय जी मापले। वर्तमान स्थिति वहां पर क्या है, लोकसभा में क्या स्थिति रही और लोकसभा और पिछली विधानसभा मिलके इस बार की विधानसभा में क्या रंगत करेंगे, चर्चा के साथ में संजय जी। नमस्कार। अगदी जवळपास आता एका आठवड्याच्या भरामध्ये राज्यातल्या विधानसभा होऊ घातल्या आणि आपण पाहतोय की जशी निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात आहे तशीच रणधुमाळी अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे। मधल्या 2-4 दिवसाचा दिवाळीच्या त्या सगळ्या कालावधीमध्ये थोडं सगळं प्रचार यंत्रणा थांबली होती, परंतु 5 तारखेपासून पुन्हा खऱ्या अर्थानं मतदारांमध्ये, उमेदवारांमध्ये निवडणुकीच्या संदर्भातली रंगत आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि असाच एक मतदारसंघ आहे जो मतदारसंघ आपण पाहतोय की अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, पण लोकसभेमध्ये तो मतदारसंघ वर्धेमध्ये आहे। म्हणजे वरुड आणि मोर्शी हे दोन्ही तालुके अमरावती जिल्ह्यामध्ये येतात आणि लोकसभेमध्ये मात्र वर्धा मतदारसंघात येतात। आपण थोडं मागे जाऊन पाहिलं की ज्या 4 जूनला देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की वर्धा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी अमर काळे होते। अमर काळेंनी अगदी निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून जे म्हणजे त्यांचे वडील सुद्धा त्या मतदारसंघातून आमदार राहिलेले वर्धा जिल्ह्यातून आर्वी मधून, आणि मग शरदराव काळे आणि त्याच्यानंतर अमर काळे त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार होते। आणि मग लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवारांच्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि रामदास तडस भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार त्या वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली
आणि अमर काळे हे महाविकास आघाडीचे म्हणजे इंडिया आघाडीचे उमेदवार वर्धा लोकसभा मतदारसंघात होते. आणि आता आपण पाहतोय की वर्धा मधल्या अतिशय महत्वाच्या जो अमरावती जिल्ह्यामधला खऱ्या अर्थानं भाग मोडतोय मोर्शी आणि आपला वरुड, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या रामदास तडस यांनी 15,000पेक्षा अमर काळेंपेक्षा जास्त आघाडी घेतलेली आपण पाहिलेलं आहे. मोटा मोटा देखा जाए तो भाजपा का वहां पे पिछली बार हालांकि भाजपा का उम्मीदवार वहां से हार गया था, लेकिन यहाँ पर अभी लोकसभा में 15,000 की लीड पर है और 7 दिन मात्र यहाँ से चुनाव को बचे। एक हफ्ता 20 तारीख को यहाँ से चुनाव है और आज 13 तारीख हो चुकी है और 7 दिन के अंदर अब प्रचार के लिए सिर्फ 5 ही दिन बचे। 2 दिन बाद में 18 के बाद में वहां पर प्रचार नहीं होता है। 18 तक प्रचार यंत्रणा, 18 तक कौन अपने मतदाता को लुभा पाएगा? क्या रामदास तड़स को जितने वोट मिले भाजपा उतने पे कायम रह पाएंगी और अमर काळे यानी राष्ट्रवादी शरद पवार से सीट खड़ी? और वर्तमान में यदि वहां देखा जाए तो अभी युती में चालू, युती की मैत्रीपूर्ण लढत, आता आपण असं पाहिलं की मागल्या वेळेस आपण थोडं पाहिलं म्हणजे हे लोकसभेचं मी तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीने मोर्शी आणि वरुड या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामदास तडस यांनी अमर काळेंपेक्षा 15,000पेक्षा अधिक मतांची आघाडी घेतल्यानं आपण पाहिलं. थोडं आपण 2019च्या विधानसभेकरता जर आपण जर थोडं लक्ष घातलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळून येईल की या मतदारसंघामध्ये 2 वेळा प्रतिनिधित्व केलेले डॉक्टर अनिल बोंडे जे अपक्ष म्हणून सुद्धा त्या मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्याच्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी ते निवडून आले. पण 2019चे आपण जर थोडं पाहिलं तर 2019च्या मध्ये त्या ठिकाणी देवेंद्र भुयार हे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षांकडून त्यांनी निवडणूक लढवली. देवेंद्र भुयार अगदी नौखे उमेदवार त्या मतदारसंघामध्ये होते. एकंदरीत आपण पाहिलं की अनिल बोंडे प्रगल्भ राजकीय क्षेत्रातले, अगोदरच्या शिवसेनेतले, नंतर अपक्ष, नंतर त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि अतिशय त्यांच्या त्या मतदारसंघामध्ये त्यांनी बाजी मारली, निवडून आले आणि अतिशय नौखा उमेदवार देवेंद्र भुयार सारखा म्हणजे स्वाभिमानी. आपण पाहिलं की राजू शेट्टींच्या स्वाभिमानींचं अमरावतीमध्ये खूप प्रस्थानी आहे, पण देवेंद्र भुयार यांचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांप्रती जे कार्य होतं, शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत मागण्याबाबतचे आंदोलन होते, ते आंदोलन अतिशय यशस्वीरित्या त्यांनी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्यांनी राबवले आणि देवेंद्र भुयारांना मग ज्या त्यांनी उमेदवारी सोडली वरुड मोर्शी मतदारसंघाची आणि त्याच्यावर देवेंद्र भुयार त्यांनी निवडणूक लढवली. अतिशय चुरशीची लढाई आपल्याला खऱ्या अर्थानं 2019च्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि मध्ये म्हणजे काय झालं की अतिशय निवडणुकीच्या अगदी तोंडावर एक इन्सिडेंट घडला. त्या ठिकाणी एका गाडीला आग लागली. त्या गाडीला आग लागल्याचा जो आरोप केला गेला तो डॉक्टर अनिल बोंडेंवर केला गेला की यांनी शेतकऱ्या पुत्राची, विरोधकांची, नवीन कॅन्डिडेटची, नवीन उमेदवारांची यांनी असं केलं. त्या आरोपात किती तथ्य सगळ्यांना माहित आहे की मला इथं सांगायची आवश्यकता नसावी. आणि मग थोडावर मताचा फरक पडला आणि 10,000 मतांनी डॉक्टर अनिल बोंडेंना त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. 96,000पेक्षा अधिक मत हे त्या ठिकाणी डॉक्टर देवेंद्र भुयार नया लड़का था एकदम उस समय, राजनीति में भी नया था और स्वाभिमानी पक्ष इधर एक प्रकार से अपक्ष उम्मीदवार करके ये लोग वहां पे करते. उसके बावजूद और अनिल बोंडे उस समय पालक मंत्री थे, सरकार में मंत्री भी थे, कृषि मंत्री रह चुके, उसके खिलाफ में चुनाव लड़के उन्होंने चुनाव वहां पे जीता है. अब वर्तमान में यदि हम यहाँ पे देखें तो अभी जो उम्मीदवार खड़े करीब यहाँ पे 19 उम्मीदवार यहाँ पर अभी मोर्शी में खड़े, जिसमें मुख्य रूप से यदि देखा जाए तो भारतीय जनता पार्टी से यावलकर है, उमेश उर्फ चंदू यावलकर, उसके बाद में एक बहुजन समाज पार्टी के, नेशनल कांग्रेस पार्टी यानी शरदचंद्र पवार की तुतारी, यहाँ से गिरीश कराड़े खड़े हैं जो इनके हर्षवर्धन देशमुख के शायद फॉलोअर्स है और हर्षवर्धन देशमुख का उनको पूरा आशीर्वाद रहा है. और देवेंद्र भुयार यानी युति की दोनों सीट यहाँ पे मैत्रीपूर्ण लड़त लड़ रही है. मैत्रीपूर्ण लड़त रही युति की यदि देखा जाए तो पिछली बार भाजपा जो युति सरकार की थी वहां पे 89,000 वोट थे. अब 89,000 के वोटों में बंटवारा आ गया तो क्या यहाँ पर तुतारी को महत्व मिलेगा और एक विक्रम ठाकरे अपक्ष उम्मीदवार करके यहाँ पे और यहाँ पे है जो एक कहने
अच्छा, जिनका एक नरेश चंद ठाकरे के लड़के हैं, जिनका आमदार रह चुके हो। क्या विक्रम ठाकरे के बारे में क्या लगता है आपको? नाही नाही, चित्र आपल्याला वरुड मतदारसंघामध्ये आपल्याला चित्र असं पाहायला आपल्याला असं मिळालेलं आहे की दर 10 वर्षानंतर त्या ठिकाणी आपल्याला चेंजेस पाहायला मिळालेले आहे. ठीक आहे, यावेळेस आपल्याला आपण आता तर आपण फक्त समीकरणाची खऱ्या अर्थानं आपण जुळवाजुळव करीत आहे, परंतु आपण असं पाहिलं की जे आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार रामदास तडस लोकसभेच्या उमेदवारी त्या निवडणुकीमध्ये 15,000 मतांनी आघाडीवर होते. आज आपण असं पाहिलं की त्या ठिकाणी जे गिरीश कराडे हे जिल्हा परिषद सदस्य आहे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहे, हे त्या ठिकाणी तुतारी म्हणजे महाविकास आघाडीच्या तुतारी या चिन्हावर ते निवडणूक लढवित आहे. दुसरीकडे त्या ठिकाणचे प्रशस्त असलेले आणि शिवाजी चुनाव के लिए 7 दिन बाकी है, कहीं से तो पट्टी गलत आ रही है, या 10 दिन की। आज 13 तारीख हो गई, 20 तारीख को चुनाव है, 23 तारीख को रिजल्ट है। रिजल्ट के लिए 10 दिन बाकी है। सूचना कहीं थोड़ी चूक गई है, वो सुधार लेवे जी। तर आपल्याला असं पाहायला मिळालं की म्हणजे एकीकडे आपण असं पाहिलं की त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणजे लोकसभेमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडी एकत्रित असताना त्या ठिकाणी आपण पाहिलं की अमर काळे रामदास तडस भाजप पक्ष 15,000 मतांनी ते त्या ठिकाणी पिछाडीवर होते. आज विधानसभेमध्ये परिस्थिती अशी आहे की नरेशचंद्र ठाकरेंना त्या मतदारसंघामध्ये प्रस्थ आहे. शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे ते पदाधिकारी आहे. एक चांगला प्रस्ताव म्हणून आपण नरेशचंद्र ठाकरेंकडे आपण बघतोय आणि नरेशचंद्र ठाकरे त्या ठिकाणचे काँग्रेस पक्षाचे आमदार सुद्धा राहिलेले. त्यांचे चिरंजीव विक्रम ठाकरे जिल्हा परिषदचे मेंबर्स आहे आणि विक्रम ठाकरे या ठिकाणी अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी मागितली आणि म्हणजे पक्षाला उमेदवारी मागितली होती, पण ते आता ते त्या ठिकाणी अपक्ष म्हणून लढवित आहे. ये हम समझे कि अभी शरद पवार के लिए जो है बगावत के लिए विक्रम ठाकरे खड़े हैं और तुतारी को जो सीट मिली है उसके बगावत में यहाँ पे मौसीपुर लड़त बोल रहे हैं, अपन तो बगावत भी बोल सकते हैं, देवेंद्र भुयार खड़े। दोनों के मत आपस में बटेंगे, बटने वाले नहीं, महाविकास आघाडी के भी और चित्र आपल्याला असं वळलं की राज्यामध्ये 3 पक्षाची आघाडी महाविकास आघाडीमध्ये, 3 पक्षाची आघाडी महायुती आघाडीमध्ये, पण वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये दोन्ही पक्ष आपल्याला फुटलेले दिसत आहे. म्हणजे एकीकडे आपण भारतीय जनता पार्टी मधला महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षाकडून मैत्रीपूर्ण लढत असलेले देवेंद्र भुयार ते त्या ठिकाणचे विद्यमान आमदार आहे. महाविकास आघाडीकडून गणेश कराडे गिरीश कराडे ह्या ठिकाणचे तुतारीचे उमेदवार आहे. त्याच ठिकाणी काँग्रेसचे असलेले विक्रम ठाकरे हे अपक्ष उमेदवार लढवित आहे. आपण असं पाहतोय की महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षाकडून दोन म्हणजे दोन्ही कॅन्डिडेट उभे आहे. मग आपल्याला पाहिलं की त्या ठिकाणी उमेश उर्फ चंदू यावलकर यांना भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. ही माळी समाजाचे आणि आपण असं पाहिलं की त्या मतदारसंघामध्ये माळी समाजाचे चांगलं समीकरण यहाँ पे वापस असर करेगा ऐसा लगता है? नाही, जातीय समीकरणामध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आंडेजी एक त्या ठिकाणी आमचे अगोदर आमदार होते, काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी ते आमदार होते. त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढून ते निवडून आले होते. आज सुद्धा आपण असं पाहिलं की मोर्शी वरुड मतदारसंघामध्ये माळी समाज जास्त प्रस्थ आहे, परंतु आपण नेहमी पाहतोय की एका समाजाच्या भरोशावर म्हणजे कुठली निवडणूक आपण लढवू शकत नाही आपण आणि लढले ते आपण जिंकू शकत नाही. लढण्याकरता आपल्याला सर्व समूहाचं आपल्याला खऱ्या अर्थानं संघटन पाहिजे आणि सगळ्या समूहातले मतं पाहिजे. त्याच्यामुळे एखाद्या समाजाचे खूप जास्त एखाद्या मतदारसंघामध्ये मत आहे म्हणजे याचा अर्थ असा की त्या समाजाचा उमेदवार निवडून येईलच असं होऊ शकत नाही. आपण पाहतोय अनेक वेळा आणि आपसामध्ये सुद्धा अनेक प्रकारचा विरोध होत आहे. फक्त समीकरण मला हे म्हणायचं आहे की काँग्रेसमध्ये सुद्धा मी आता ती मैत्रीपूर्ण लढत जसं आपण महायुतीमध्ये पाहिली आहे देवेंद्र भुयार मध्ये आणि चंदू यावलकर मध्ये, ही मैत्रीपूर्ण लढत त्यांनी जाहीर केलेली आहे. परंतु आपण काँग्रेसमध्ये काय पाहिलं, गिरीश कराडे वर्सेस विक्रम ठाकरे म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा मताची मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणाचं विभाजन होणार आहे. आपण जर मग जातीय समीकरणामध्ये पाहिलं तर आपण देवेंद्र भुयार, गिरीश कराडे आणि विक्रम ठाकरे हे एका समाजाचे आणि एकाच आमच्या कुणबी पाटील प्रवर्गातले उमेदवार आहे. एकीकडे मग यावलकर अल्पसंख्याक म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवित आहे.
म्हणजे तिघांच्या मताचं जे डिवायडेशन त्या ठिकाणी, मी तर असं म्हणेल की त्या ठिकाणी असलेला आमचा मुस्लिम बांधव, त्या ठिकाणी असलेला आमचा दलित बांधव, त्या ठिकाणी निर्णायक होतील त्या दोघांचं त्या ठिकाणी होणार आहे. सामाजिक समीकरणामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला पाहायला मिळणार आहे की परंतु निर्णायक जे मत आहे, निर्णायक मत म्हणजे नरेशचंद्र ठाकरेंचं सुद्धा चांगलं प्रस्ताव त्या ठिकाणी आहे, गिरीश कराडांचं सुद्धा त्या ठिकाणी चांगला प्रस्ताव आहे, देवेंद्र भुयार त्या ठिकाणी विद्यमान खरे आमदार आहे. आता भारतीय जनता पार्टीने अतिशय नौक्या उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, चंदू यावलकर यांना. त्याच्यामुळे वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये कशा कशा पद्धतीनं डिवायडेशन होते, कारण का त्या ठिकाणी विद्यमान जे आमदार त्या ठिकाणी पूर्वी जे आमदार होते डॉक्टर अनिल बोंडे हे भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर निवडून आले आहे. लोकसभेमध्ये आपण सुद्धा पाहिलं की लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रामदास तळसांनी अमर काळेंपेक्षा 15,000 मतांनी आपण आघाडी घेतलेली आपण पाहिलेली आहे. म्हणजे आता या विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं वोटिंगचं विभाजन होते हे पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं असणार है। मोटा मोटा चौरंगी लड़त यहाँ पर हमने देखा कि यदि यहाँ का मोर्शी का हम यदि रिकॉर्ड देखें तो हर्षवर्धन देशमुख 1990 में वहाँ पे अपक्ष करके चुन के आए थे, ये पार्टी से नहीं थे, इन्होंने अपक्ष लड़ा था। उसके बाद में अनिल बोंडे 2009 में ये भी अपक्ष चुनाव लड़ते थे। देवेंद्र भुयार भी अपक्ष लड़ गए। अपक्षों की वहां पर लोग को चांस देते हैं, तो इस बार अपक्ष उम्मीदवार के रूप में विक्रम ठाकरे, यानी कहीं भी हम चारों व्यक्ति को बोल सकते हैं कि ये चौरंगी लड़त यहाँ पे अभी कोई का जीत, क्योंकि आप बीजेपी की बात करते हैं तो बीजेपी के साथ में वोट काटने के लिए वहां पे यूती के 2 उम्मीदवार हो गए। हाँ। जो भाजपा के भी 1-9 वोट थे, यूती ने 2 उम्मीदवार दे दिए, भाजपा का भी उम्मीदवार है और देवेंद्र भुयार भी वहां पे है, राष्ट्रवादी नहीं हे आपल्याला मान्य आहे, पण आपण असं पाहिलं की तो अनिल बोंडे ज्यावेळेस त्या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर म्हणजे कमळ याच्यावरती निवडून आलेले होते, याचा अर्थ असा आहे की म्हणजे पहिला विषय. दुसरा विषय आपण पाहिला की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पूर्वी सुद्धा अगोदर सुद्धा सांगितलं की रामदास सरांनी 15,000 मताची आघाडी घेतली. बीजेपी याचा अर्थ जीत 2014 में अनिल बोंडे के रूप में यहाँ पे रही है. मग आपण असं पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचंच वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये चांगलं प्रस्ताव आहे, चांगला मतदार त्या ठिकाणी आहे आणि भारतीय जनता पार्टीला लोकसभेमधून सुद्धा त्यांनी आघाडी दिलेली आहे. विधानसभेमध्ये आपण अनिल बोंडेंना आपण त्या ठिकाणी निवडून येताना आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आता वोटिंगचं जे डिवायडेशन आहे, वोटिंगचं डिवायडेशन कशा पद्धतीने होतं, म्हणजे आमचा जो मुस्लिम बांधव असेल, आमचा दलित बांधव असेल, आमचा मायनॉरिटी बांधव असेल, एकीकडे आमचा मराठा कुणबी बांधव असेल, यामध्ये आता मताचं जे डिवायडेशन होईल, मताची जी विभागणी होईल, मताची विभागणी कशा पद्धतीने होईल त्याचे हे पाहणं आपल्याला अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं निवडणुकीचा जे येणारा विजय आहे तो त्याच्यावर अवलंबून राहणार है। निश्चित रूप से 4 चौरंगी लड़त वहां पे है। अनिल बोंडे पिछली बार भाजपा से चुनकर आए थे, 76,000 वोट लिया था और 96,000 वोट उस समय 2076 और 86 10,000 वोट का डिफरेंस था। भाजपा से पहली बार सीट अनिल बोंडे ने वहां पे 2014 में जीती थी, उसके 2014 में जीती थी ना, 2014। हाँ, तो उसके बाद में भाजपा का वहां पे लगातार प्रभाव, लेकिन भाजपा से ही अनिल बोंडे वहां पे हार गए थे। अभी भाजपा को यहाँ पे 15,000 वोट ज्यादा है लोकसभा के चुनाव। अब ये लोकसभा के चुनाव में भाजपा को वोट ज्यादा, तो भाजपा के साथ में यहाँ पे बंटवारे के लिए एक यूती में भी वहां पे महत्वपूर्ण लड़त हो रही है। वहीं तुतारी के साथ में भी विक्रम ठाकरे भी कांग्रेस के वोट पे एक अपना हक जमा बैठे, गिरीश कराड़ के साथ में। तो यहाँ पर हम देख रहे हैं कि इंडिपेंडेंट 3 बार चुन के आए हो, तो इंडिपेंडेंट को भी यहाँ पे चांस मिलता है। चौरंगी लड़त में वोटों का विभाजन किस प्रकार, जैसे बताया कि अल्पसंख्यक और दलित वोट किधर जाएंगे, उनका पलड़ा भारी हो सकता है। कौन इन 4 दिनों में उनको आकर्षित करके अपने तरफ कर सकता है। निश्चित रूप से महायुति की तरफ तो नहीं जाना। अब गिरीश कराड़ में और विक्रम ठाकरे में किस प्रकार वोटों का बंटवारा होता है। 74,000 वोट पिछली बार उनके लोकसभा के है, 89,000 इनके है और बाकी भी बहुत सारे 15,000 वोट का इनका डिफरेंस रहा है। अब ये कितना टीका बांटते, कितना बांटते, यदि यूती के बराबरी में बटे और ये 70-30 में बटे तो कोई भी रिजल्ट आ सकता है यहाँ पे, क्योंकि पिछली बार भी कहीं नहीं लगा था कि देवेंद्र भुयार चुनकर आ जाएंगे, लेकिन आखिरी 2 दिन के एपिसोड में उनको जीत हासिल की और वह विधानसभा पर गया। अब विधानसभा में किसको भी जाना है वहां की जनता तय करेंगी, क्योंकि सुग्न जनता है वहां की। मोर्शी की हमेशा नए नए प्रयोग करते रहती है। देवेंद्र भुयार के नाम पर भी उन्होंने प्रयास किया। अब आने वाले 20 तारीख को आप वोट देने जरूर जाइए। तो यहाँ से हमारी अपील है कि आप चाहे जैसे चारों की चौरंगी लड़ते, कोई भी अभी यहाँ पे हम पहली नजर में कोई कमजोर नहीं दिख रहा। हमारी टीम गई भी मोर्शी पे,
2 से 3 दिन में वहाँ का भी अपडेट आएगा कि एक्चुअली क्या हो सकता है। या ऐसा ये मोशी का हमारा विश्लेषण कि किस प्रकार 2019 की लोकसभा, उसके बाद में 2019 की विधानसभा, 2024 की लोकसभा और उन मतों का बंटवारा और यहाँ पे चौरंगी लड़त अब नजर है 20 तारीख का। आप देखते रहिए सिटी न्यूज़। नमस्कार। नमस्कार।